अब इंडिया भिड़ेगी इंग्लैंड से। 1 जुलाई से धुलाई का मजा सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। हॅलो झुंबर. हॅलो. हा झुंबर, अगं मी बोलतोय. कशाला फोन केलाय बोला. अगं अगं तुला गुड न्यूज सांगायची आहे. काय? जस्ट मला मेल आलाय. अगं मी फ्रान्सला चाललोय. हो का? मग येता येता मार्केट मधून पापलेट घेऊन या. फ्रान्स नाही गे, फ्रान्स फ्रान्स हा? फ्रान्स पॅरिस असतं ना तिकडे. अरे आयफेल टॉवर आहे बरं इकडे. हॅलो. हॅलो. हे बघ आयफेल टॉवर आहे ना, ऍक्च्युली आयफेल टॉवर. हा? इकडे चाललोय अगं मी. काय बोलताय? अगं जस्ट मेल आलाय. काय झालं, आमच्या ऑफिसला 500% प्रॉफिट झालं गेल्या क्वार्टरमध्ये. तर मग सगळ्यांना ना त्यांनी एक अशी श्रम परिहार पिकनिक म्हणून ठरवलेलं आहे. सगळ्यांना पॅरिसला घेऊन जात आहेत ते. हो नक्की ना? हो. नाहीतर लास्ट टाइम सारखं एखाद्या रिसॉर्ट मध्ये घेऊन जातील आणि फुकटची झाडं लावून घेतील सोशल ऍक्टिव्हिटीच्या नावाखाली. बघा मग. खरं बोलताय तुम्ही? अगं हो, मी खरंच सांगतोय. गेल्या वेळेला झालं ते मलाही माहित नव्हतं ऍक्च्युली. मी झाडं बिडं लावली, पण यावेळेला आईच्या मी खरं सांगतोय, सांगतोय मी. हॅलो, ऐका ना. हा ना, बोल बोल. ऐका ना, त्यांना विचारा ना. कोणाला? माझ्यासोबत ट्रिपला माझी बायको पण येऊ शकेल का? विचारा. बॉसला? हो, विचारा ना. तसं नाही विचारू. विचारा ना, अगं नाही. विचारा तरी. अगं झुंबर ऐकून घे, हे ऑफिसचा प्रोटोकॉल असतो. काय? असं नाही विचारू शकत. पण तिथे ऑफिस आहे ना, तिकडे वेगळं होते. दॅट इज अ डिफरंट. माझी बहीण राहते ना तिथे पॅरिसला. मी तिच्याकडे राहीन ना, दीप्तीकडे. दीप्ती. हा. हो येस येस ऑफकोर्स. टेन्शन नाही, फक्त तिकिटाचे पैसे भरा ना. ऐका ना, मी येते ना. अगं नाही, तसं नाही चालणार. प्लीज ऐका तरी. अगं तसं नाही चालणार. एकदा विचारा तरी. अरे हळू कर. हळू ऐक ऐक. हॅलो. हाय हॅलो बोल. एकदा तुम्ही विचारा. हो, मी येणार म्हणजे येणार. तुम्ही विचारा त्यांना. मी बॅग भरायला घेते. झुंबर माझं तुम्ही विचारा त्यांना. अगं आधी तुम्ही विचारा त्यांना. आता जस्ट माझं ठरलंय. तुझं तर एकदम बॅग बिग नको भरू. ऐक, दर वेळेला ही ना काहीतरी बॉस कडे पुढे आता ना बायकोला बॉस कडे नाही, बायकोला सोडा बॉसला म्हणे. अरे गुड मॉर्निंग. नाही म्हणजे नाही. युजलेस. सॉरी सर. मी फोन ठेव फोन. पावलाट. रबिश. आय कॅन नॉट टॉलरेट दिस. सर प्लीज रिलॅक्स व्हा तुम्ही. मूर्ख लोक. येस आय एम सॉरी सर. मी तुम्ही का सॉरी म्हणताय? नाही, तुमचा मूड ऑफ झाला म्हणून माझ्या. आय एम व्हेरी सॉरी. ओय इट्स सॉरी सर. काय झालं एक्झॅक्टली, काय झालंय सर? तुम्ही मला सांगा. चौगुले, तुम्ही मला सांगा, पॅरिसला परदेशात कुणी जायला हवं? अच्छा पॅरिसला सर. हा म्हणजे जे कोणी यशाचे भागीदार असतील ऑफिसच्या त्यांनी जायला हवं. म्हणजे एक्झॅक्टली. पण म्हणजे कुणीतरी जाणार तर कुणीतरी राहणार की नाही? कंपनीकडे कुणीतरी पाहायला हवं की नाही? कुणीतरी सॅक्रिफाईस करायला हवा की नाही? हो बघ हे आहे. एक्झॅक्टली काय म्हणायचंय सर? हे काल आलेले ज्युनियर्स, त्यांना जायचंय परदेशात, त्यांना यायचंय फ्रान्सला, पॅरिस बघायचंय, आयफिल टॉवर बघायचंय. बरोबर. काय केलंय काय कंपनीसाठी त्यांनी? दिवसभर बेंच उभत असतात, ई कॉमर्स ऍप्लिकेशन वरती सतत शॉपिंग करत असतात. नाही असं या जनरेशन मला नका सांगू.
जनरेशनचं मला सांगू नका. चांगली जनरेशन आहे, तद्दन काही अक्कल शून्य आहेत त्यात. नाही बरोबर आहे. त्यातले काही आपल्या ऑफिसमध्ये भरलेले आहेत. नाही बावळट कुठचे. परफेक्ट आहे परफेक्ट. आम्हाला घेऊन चला यांना न्यायचं की जे जे एक्सपर्ट आहेत, जे सिनियर्स आहेत त्यांना न्यायचं. करेक्ट आहे सर. आय एम सॉरी. सिनियर्सला न्यायला हवं की नाही? म्हणजे एक्झॅक्टली मला ते एक्झॅक्टली मला सर हे मागे लागलेत. हे म्हणतात आम्हाला घेऊन चला. मला असं म्हणायचं तुम्ही मला सांगा ना, होय. एका जॉबवर असताना 10 ठिकाणी ऍप्लिकेशन देणारे हे लोक, यांना आपण घेऊन जायचं नाही सर. हे बरोबर आहे? नाही सर, पण मी अगदी फ्रँकली सांगतो सर, लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण एक दमदार फळी किंवा ऑफिसची एक आपण सिनियर्सच्या दृष्टीने मी विचार केला तर ह्या ज्युनियर्सना आपण आपलंसं केलं पाहिजे सर. म्हणजे आय एम सॉरी, मी असं बघू नका सर, पण मला असं वाटतं की त्यांना जर आपलं असं केलं, त्यांना जर ही टूर दिली, आपण ऑफर केली, तर कदाचित आपले हे बॉन्डिंग होईल सर. आणि या बॉन्डिंगसाठी ही इंटरनॅशनल टूर जी आहे पॅरिसची ती डिव्हाइस होऊ शकेल सर. आय एम सॉरी, पण अल्टिमेटली डिसिजन इज युअर्स. मी टेक्निकली युअर राईट. ओके ओके हो, पण मी राईट असलो सर, युअर बॉस सर, बॉस इज ऑलवेज राईट. म्हणजे तुम्ही जे फायनल निर्णय घ्याल तो माझ्यासाठी योग्य आहे. म्हणजे तुम्हाला माझं म्हणणं पटलेलं आहे? येस, पटलेलं आहे. हेच मला वाटलंच होतं. Yes. या कंपनीत एकच माणूस आहे जो मला साथ देणार, दॅट इज यू मिस्टर. येस, थँक्यू सर. मी तुमच्यासाठी काही करायला तयार. तुम्हाला माहिती आहे आपण रिपोर्ट. माझे जुळे भाऊ आहात का हो? नाही नाही एवढं नाही सर, म्हणजे जुळे भाऊ नाही आपण. तुम्ही माझे जुळे भाऊ आहात? नाही नाही सर, जुळे चौगुले? माझी आई वेगळी आहे. माझा मोठा दादा आहेस का रे तू? माझा मोठा दादा आहेस का रे तू? सर हे असं नका म्हणू सर. तुला कसं कळतं माझ्या मनातलं? तुला कसं बॉन्डिंग पटतं? असेल कदाचित किंवा एक्झॅक्टली मला माहिती होतं की मी जे म्हणतोय ते तुम्हाला पटणार, हो, sir. म्हणून मी आधीच हेड ऑफिसला फोन केला आणि त्यांना येस सांगितलं सर, हे बरं केलं सर. की जा, येस ज्युनियर्सला घेऊन जायचंय, जा. मी आणि चौगुले इथे बसून काम करू. अरे नाहीये कौतुक परदेशाचं आम्हाला. तुम्हाला आहे कौतुक? एक्झॅक्टली. मला वाटलंच होतं की तुम्हाला सुद्धा परदेशाचं कौतुक नाहीये. तुमच्या सुरात कळलं मला. काय सुरू होता? आहे कौतुक? एक्झॅक्टली काय ठेवलंय परदेशात? नाही. का जायचंय नाही, परदेशात? sir. कोणासाठी? हो सर, बरोबर आहे. त्यापेक्षा मुंबईचं लाईफ काय वाईट आहे? नाही नाही, मुंबई चांगलं आहे सर. मुंबईचं लाईफ सगळ्यात जास्त थ्रिल कुठे आहे? तुम्ही म्हणाल तसं म्हणजे मुंबई. हा मुंबई मुंबई. हो बरोबर आहे. थ्रिल इज मुंबई इज. केला मी त्यांना फोन, टाकला मी मेल, म्हटलं नाही येणार चौगुले आणि मी परदेशात. नकोय आम्हाला तुमचं फ्रान्स, तुमचं पॅरिस, तुमचं आयफिल टॉवर. Yes. मला म्हणाले अरे नाही या. म्हटलं नाही, काय करायचंय परदेशात जाऊन? हा, तिकडे गेल्यावर तेच तेच विमान प्रवास, तीच ठिकाणं, तेच फोटो वेगळ्या पद्धतीत. हट! नाही पाहिजेत आपल्याला हे फोटो. नाही पाहिजे. काय तिकडे जायचं, इंडियन रेस्टॉरंट मध्ये खायचं, तीच पनीरची भाजी, त्याच कडक काय माहित रोट्या. नसते त्याच्यात काय. वेगळे पण म्हणून काय तर चॉकलेट लाये हम लोग, ये लो. हे नाही पाहिजे आम्हाला परदेश. नाही बरोबर आहे. नकोय. आय सेकंड सगळ्यात जास्त थ्रिल कशात आहे मला? नाही मी खरं सांगू सर, हे अगदी बरोबर बोललात. नकोच आहे परदेश, पण Exactly. पहिल्यांदा जात असेल तर हरकत नाही. मी कसं पहिल्यांदा जातोय. दुसऱ्या वेळेला तुमचं बरोबर आहे सर, पण पहिल्या लाल कलरची बॅग घेऊन ते चाकाने मस्त गुडगुड जस्ट एक म्हणजे जस्ट एक